कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो. आकाश, मला जरा तुझ्याशी बोलायचं। मी पाणी आणते तुमच्यासाठी। तोही थांब ग। तुम्ही दोघं जण खाली अखिलच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा आणि अखिल आणि तनया वरती जा। का? मी सांगतेय म्हणून। आई अगं, आम्ही 5 जण अखिलच्या रूम मध्ये कसं काय मावणार? हे बघ, ही मुलं ना रोज त्या जिन्यावरनं धडपडत असतात, नाचत असतात। आज बनी पाय घसरून पडला, माहितीये? काय? मग आता उद्या चिनू मुनू पडले तर मला काही ते चालणार नाहीये। त्यापेक्षा मला असं वाटतं की मुलंही खालच्या रूम मध्ये जास्त सुरक्षित आहेत। तेव्हा तुम्ही खाली या, तनया आणि अखिल वरती जातील। आई ग, तनया अशा कंडिशन मध्ये जिन्यावरून वर खाली कसं काय करणार आहे? ही वसू करेल तिची सेवा, ती कशाला वर खाली करेल? काय ग? आई, आम्ही रेडी आहोत शिफ्ट करायला। हो पण अहो, बरोबरच तर म्हणतायत नाही। आणि मलाही असं वाटतं की मुलांसाठी अखिल भाऊजींची रूम सेफ राहील। बाकी तनयासाठी मी आहेच की। आपण शिफ्ट होऊयात, आमची काहीच हरकत नाही। ठीक आहे, तुमची काही हरकत नसेल तर करूया शिफ्ट। बनी कुठे? आतमध्ये खोलीत आहे। सामान बांध आणि खाली शिफ्ट हो। आता तो रूम मधनं बाहेर काढलाय, घरातून बाहेर काढायला कितीसा वेळ लागणार आहे? मग कसं वाटलं? सरप्राईज? अहो, चहा। काय झालं? माझं काही चुकलंय का? तुम्ही असे शांत का झालात? वसुंधरा, तुम्ही असं कसं आईनं होकार देऊन टाकलात? आय मीन, आपण मुलांना काय सांगायचं? मुलांना असं न विचारता हे डिसिजन घेणं। पण मला सांगा, आपण 5 जण त्या एवढ्या छोट्याशा रूम मध्ये कसे काय राहणार आहोत? हां, मुलं त्यांचा अभ्यास करणार, गोंधळ घालणार, त्यात मी माझं काम करायचं, असं खूप मेसी होऊन जाईल। आणि बरं मला सांगा की मुलांकरता ती तेवढी जागा त्यांच्या अभ्यासाकरता, त्यांच्या खेळण्याकरता ती पुरेशी आहे का? त्यांना सवय आहे अशा मोठ्या रूममध्ये राहण्याची। मुलांकरता हे सगळं खूप अनकम्फर्टेबल होणार आहे। तुम्ही या सगळ्याचा विचार का नाही केला? तर यात हसण्यासारखं काय आहे? अहो, आपली मुलं समजूतदार आहेत। आपण त्यांना समजावून सांगितलं ना तर ऐकतील ते आपलं। आपली तनया प्रेग्नेंट आहे, आता आपण तिच्या कलेनं घ्यायला पाहिजे, तिचे हट्ट पुरवायला पाहिजे। आणि काय मागितलं तिने? मोठ्या खोलीत शिफ्ट व्हायचं इतकंच ना, मग ते आपण करायला नको का? आणि मी या घरातली मोठी सून आहे, तिची काळजी घेणं कर्तव्य आहे माझं। आणि कसं आहे, तनयाचे जसजसे महिने वाढत जातील तसतशी आपण तिची काळजी घ्यायला पाहिजे। बाळंतपणात तिला लागणारच आहे ना सेपरेट खोली, ती फक्त आपण तिला आत्ता दिली, बाकी काही नाही। उद्या बाळाला घेऊन आल्यावर तिला आपण सारखं वरखाली करायला लावायचं का? नाही ना मग। आणि आईंचं काय, त्यांच्या छोट्या मोठ्या रागरुसव्यांकडे आपण दुर्लक्ष करूया, तनयाची काळजी घेऊया, आपण आपलं कर्तव्य पार पाडू। छान। आई तुमच्याशी कशी बोलते, वागते, तुमच्याबद्दल काय विचार करते हे चांगलंच माहिती आहे तुम्हाला। कौतुकाचं सोडा, तुमच्या या कर्तव्य पार पाडण्याची तिला काडीची किंमत सुद्धा नाही। किंमत आहे की नाही यावर आपण कर्तव्य करायचं की नाही
हे नाही ना ठरत. आपण बस आपलं कर्तव्य पार पाडत राहायचं. त्या कर्तव्याची किंमत वेळच ठरवते. तनू हे काय सगळे काय प्रकार आहे? आता कळेल तिला तिची किंमत. कोणाला कोणाची किंमत कळेल? वसू वहिनीला हे तिला कळलंच पाहिजे. तिच्यापेक्षा मला या घरात जास्त किंमत आहे. तनू आता काय चालू तुझ्या मनात? प्लीज काही ते नवीन वेडेपणा करू नकोस. जाऊ दे ना, मला आता वाद घालायला वेळ नाहीये. तू एक काम कर, बॅग भरायला घे, आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय. काय वर? तनू यार आपलं बोलणं झालं होतं ना यावर. तू आता फक्त प्रेग्नन्सीवरती फोकस कर ना. ते राहिलं बाजूला. आपण वर जाऊया, त्यांना खाली ठेवूया. काय वेडेपणा यार हा. तुला काय वाटायचं ते वाटू दे. आपण वरच्या खोलीत शिफ्ट होतोय, दॅट इज फायनल. आणि तसंही तू काही करू शकला नाही. मग मी आईंशी बोलली आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. घे बॅग भरायला. काय आई पण? तनू हे बघ, तुझं आणि आईचं जे काही आहे ना ते तुमचं तुम्ही निस्तरा. मला यात पडायचंच नाहीये यार. ऑलरेडी ऑफिसचे टेन्शन कमी आहेत का मला? आता काय मी यात पण लक्ष देऊ ही अपेक्षा तुझी? नो वे यार. प्लीज प्लीज सॉर्ट दिस आउट यार. हॅलो मम्मा, बरं झालं तू फोन केला. म्हणजे पैशांची व्यवस्था झाली? ओ ग्रेट. अगं आत्ता त्या माणसाचा मला फोन आला होता आणि मला कळत नव्हतं मी त्याला काय सांगू. पण आता माझी काळजीच मिटली. बच्चा मला एक सांग, तू कधी आणि कसे पैसे देणार आहेस? म्हणजे कॅश देणार आहेस का चेक देणार आहेस का ऑनलाईन ट्रान्सफर करतेस? अगं हो मम्मा, जरा श्वास घे आणि ऐक. अगं प्लीज तू मला आता पैसे मागणं बंद कर. मी तुला सांगितलंय ना, मी तुला नाही हेल्प करू शकत. मी तुला म्हणाले बरं झालं फोन केलास, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे मी त्या वसूची चांगली शाळा घेतली. तनया, तुला गोष्टीचं गांभीर्य कळतंय का? इथे परिस्थिती काय, तू बोलतेस काय? अगं माझ्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. बरं सांग सांग एकदाच, कशी शाळा घेतलीस तिची? ऐक तर, ती वसू वर मोठ्या खोलीत राणीसारखी राहत होती ना, आता तिला खाली छोट्याशा खोलीत राहावं लागणार आहे. आणि आम्ही दोघं वर मोठ्या खोलीत. बघ आता तिचे कसे हाल होतात. मला बघायचंच आहे, नवऱ्याला मुलांना घेऊन कशी या छोट्या खोलीत राहते. चांगली फजिती होणार आहे तिची. ही गुड न्यूज द्यायला मी फोन केलेला. बरं झालं वसूला तिच्या रूम मधनं बाहेर काढलंच ते. कारण आता जी माझ्यावर परिस्थिती आली ना, ती तिच्याचमुळे आली. मागच्या वेळेला अखिलने जे पैसे दिले होते ते त्या माणसाला देऊन टाकले असते ना, तर विषय संपला असता कायमचा. या सगळ्याचा हिशोब घेणार आहे मी तिच्याकडून. मी आता खाली छोट्या खोलीत राहताना जेव्हा तिचे हाल होतील ना, तेव्हा बरोबर पाय पकडेल माझे. करेल मला विनंती, प्लीज तर ना मला आमच्या वरच्या खोलीत राहू दे ना. बघ कशी मी तिला माझ्या तालावर नाचवते ते. नाचव, चांगलं तुझ्या तालावर नाचव तिला. अद्दल करू दे एकदाची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.